वेलकम स्टुडंट्स. आपण लास्ट पिरियड मध्ये सर्कल त्याच्याशी रिलेटेड 9th स्टँडर्डचा पार्ट आणि सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स इथपर्यंतचा पार्ट आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलेला होता. नाउ नेक्स्ट पेज नंबर 50 पेज नंबर 50 यामध्ये हेडिंग लेट्स लर्न असं सिकॅन्ट अँड टँजंट असं हेडिंग दिलेलं आहे. सिकॅन्ट अँड टँजंट आणि तिथं अशा 3 फिगर्स तुम्हाला ड्रॉ करून दिलेत. 3 फिगर्स तुम्हाला ड्रॉ करून दिलेत. आपण त्या बाजूने बघत येऊ. असं बघ, a line that intersects the circle in 2 distinct points is called secant of the circle. secant. In this case, line n is secant of the circle, which intersects the circle in 2 distinct points. म्हणजे जेव्हा सर्कल आणि लाईन यांना 2 पॉइंट्स कॉमन असतात, जेव्हा सर्कल आणि लाईन यांना 2 पॉइंट्स कॉमन असतात तेव्हा ती लाईन सिकॅन्ट असते. नेक्स्ट त्याच्या अलीकडची फिगर बघा. सर्कल विथ सेंटर बी, लाईन एम है ना, एकच पॉइंट कॉमन आहे पी. या केस मध्ये या लाईन एम ला टँजंट असं म्हणतात. The line that intersects the circle at one and only one point is called tangent to the circle. Or if a line and a circle have one and only one point common, then that line is called tangent to the circle. हे फार महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. थेरम्स करायचे असतील तर जेव्हा एखादी लाईन आणि सर्कल यांना एकच पॉइंट कॉमन असतो तेव्हा ती लाईन टँजंट असते. किंवा जर एखादी लाईन टँजंट असेल सर्कलला तर सर्कल आणि लाईन यांना फक्त एकच पॉइंट कॉमन असला पाहिजे. एक पेक्षा जास्त पॉइंट कॉमन असलं की ती लाईन टँजंट नसते, मग ती लाईन सिकॅन्ट असेल वगैरे वगैरे. आणि इथं सर्कल आणि लाईन यांच्यात एकही पॉइंट कॉमन नाहीये. इट्स नायदर टँजंट नॉर सिकॅन्ट. इट्स नायदर टँजंट नॉर सिकॅन्ट. ओके. आता फर्स्ट थिअरम बघायचा आपल्याला. या 10th स्टँडर्डचा फर्स्ट थिअरम आहे आणि तोच तुम्हाला बघा. आता मी तुम्हाला म्हटलं बघा, काही थिअरम्स खूप अवघड आहेत, काही थिअरम्स फारच सोपे आहेत. मधला प्रकार फारसा ह्याच्यात नाहीये. तर आता आपण पहिला थिअरम पाहणार आहोत. थिअरमचं नाव आहे टँजंट थिअरम. तुम्ही सगळ्यांनी आधी टेक्स्टबुक मध्ये स्टेटमेंट लिहून ठेवायचं, गिव्हन टू प्रूव्ह लिहायचं आणि शक्यतो मी काढतो तशी फिगर काढा. तोपर्यंत सगळ्यांनी थिअरम वाचून घ्या, स्टेटमेंट वाचून घ्या, गिव्हन टू प्रूव्ह बघायला सुरू करा. ओके, आपण आता थिअरमचं स्टेटमेंट पहिल्यांदा काय बघूया. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, अ टँजंट आहे म्हणून सांगितलं तुम्ही. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जर आपण एखाद्या सर्कलला टँजंट ड्रॉ केली असेल, टँजंट, तर हा जो आहे त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. हा आणि हा सेंटर आहे. मग सेंटर आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जॉईन करणारी जी लाईन आहे ना, ही लाईन, ही टँजंट त्या रेडियसला परपेंडिक्युलर असते हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे लाईन एल OA ला परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. किंवा OA परपेंडिक्युलर लाईन एल. मला सांगा, ज्यावेळी 2 लाईन्स एकमेकींना परपेंडिक्युलर असतात, लाईन एल आणि एम परपेंडिक्युलर म्हणलं काय आणि एम आणि एल परपेंडिक्युलर आहे, अर्थ एकच आहे की नाही सांगा. हे बघा, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू एम, आणि म्हणजे एम इज परपेंडिक्युलर टू एल असतंच की नाही तिथं. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की लाईन एल OA ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे, OA लाईन एल ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे, लाईन OA एल ला परपेंडिक्युलर हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि ही लाईन टँजंट आहे असं सांगितलंय. फार व्यवस्थित आहे का. लाईन एल काय सांगा, टँजंट आहे. पण टँजंट आहे याचा अर्थ काय सांगा, तर सर्कल आणि लाईन यांना एकच पॉइंट काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. आता या थिअरमचा जर शेवटचा पार्ट तुम्हाला जर समजायचा असेल, शेवटचा पार्ट तुम्हाला जर कळायचा असेल तर मी तो आधी काय एक्सप्लेन करतो बघा. हे बघा, सर्कल विथ सेंटर O आहे. समजा सर्कलवर A पॉइंट आहे, सर्कलवर म्हणजे सर्कलवर A पॉइंट आहे, तर OA ही सर्कलची काय असते सांगा. OA ही सर्कलची रेडियस असते. सर्कलवर आणखी एखादा पॉइंट आहे समजा C,
तर ओसी देखील काय झाली सांगा, ओसी देखील रेडियस. मग जर ओसी रेडियस असेल, जर ओसी रेडियस असेल तर सी पॉइंट सर्कलच्या इंटिरियर मध्ये पाहिजे का एक्सटिरियर मध्ये पाहिजे का ऑन द सर्कल पाहिजे? अर्थात ऑन द सर्कल पाहिजे. आता मला सांगा, जर एखादा पॉइंट सर्कलच्या इंटिरियर मध्ये असेल, समजा डी, तर ओडी ही रेडियस होईल का नाही? समजा एखादा पॉइंट ई सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये, तर ओई रेडियस होईल का नाही? पण ज्या अर्थी ओसी रेडियस आहे, ज्या अर्थी ओसी रेडियस आहे, त्या अर्थी सी पॉइंट कशावर असला पाहिजे सांगा? अर्थात सर्कलवर असला पाहिजे. सी पॉइंट कशावर असला पाहिजे? सर्कलवर. हे तुम्हाला अगदी शेवटी लागणार आहे, लक्षात ठेवा. हे आता जे मी सांगितलं. आता याला इनडायरेक्ट प्रूफ द्यायचं आहे आपल्याला. इनडायरेक्ट प्रूफ. त्यामुळे टेक्स्टबुक मधली फिगर जी आहे ना, टेक्स्टबुक मध्ये फिगर जी आहे बघा, तुमचं टेक्स्टबुक असं आहे ना, हे असं फक्त असं करून बघा बस. म्हणजे ही फर्स्ट फिगर आहे, ही इथली, आणि खालची फिगर मी इथं अजून काढणार आहे, ते एक्सप्लेन करत काढायची आपल्याला. बघा सांगा, गिवन टू प्रूफ सगळं वाचून घेतलं. पहिले गिवन वाचतोय मी. लाइन L is tangent to the circle. O is center at point A. हे बघा, लाइन L is tangent to the circle with center O at point A. ही लाइन L जी आहे ती सर्कलला टँजंट आहे. लाइन L सर्कलला टँजंट आहे. मी दोन दोन टक्का म्हणतोय, तुम्हाला अगदी शेवटी कळेल. लाइन L ही सर्कलला टँजंट आहे ऍट पॉइंट A. सर्कलला टँजंट आहे ऍट पॉइंट A. काय प्रूव्ह करायचंय? टू प्रूव्ह, वाचा खाली. L is perpendicular to OA. लाइन L OA ला परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचंय. म्हणजेच OA लाइन L ला परपेंडिक्युलर आहे हेच प्रूव्ह करायचंय. म्हणजेच OA परपेंडिक्युलर लाइन L हे प्रूव्ह करायचंय. आता तिथला प्रूफ वाचला तर फारसा तुम्हाला तो व्यवस्थित कळणार नाहीये. बरं, मी प्रूफ द्यायला सुरुवात करतो. बरं, मी जसं इथं लिहितोय आहे तसा लिहून काढायचा तो प्रूफ, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रूफ. Line L is tangent to the circle with center O at point A. Line L is tangent to the circle with center O at point A. ठीक है. Next slide. We have to prove that line L is perpendicular to OA. Line L is perpendicular to segment OA किंवा नुसतं OA म्हणतात. That is, we have to prove that OA is perpendicular to line L. OA is perpendicular to line L. आता इथनं पुढे सुरू होतो तो इनडायरेक्ट प्रूफचा पार्ट. बघा, लेट्स अज्युम that segment OA is not perpendicular let's assume that segment OA is not perpendicular to line L. काय अज्युम करा? OA लाइन L ला परपेंडिकुलर नाही. ठीक आहे. मग OA लाइन L ला परपेंडिकुलर नाही आहे ना, हे बघा, OA त्या लाइन L ला परपेंडिकुलर नाही आहे. मग दुसरा एक परपेंडिकुलर काढा. देन ड्रॉ OB, then draw OB perpendicular. Therefore, draw OB perpendicular line L. ठीक है, OB काढला परपेंडिकुलर लाइन L ला. ठीक है. आता मला सांगा A आणि B दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स आहेत. कारण OA परपेंडिकुलर नाही तर मग दुसरा पण काढला परपेंडिकुलर, OB काढला. आता A पासून B चं डिस्टन्स जेवढं आहे, A पासून B चं डिस्टन्स जेवढं आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती त्या लाइन L वरती
एक पॉइंट घ्यायचा सी आणि ओसी ड्रॉ करायचं, ओसी ड्रॉ करायचं. थोडक्यात काय तर एबी जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच कोण आहे सांगा, बीसी हे डिस्टन्स आहे. ठीक आहे, बघा आता पुढं. टेक पॉइंट C on line L. टेक पॉइंट C on line L हा इतका महत्वाचा शब्द आहे आपला on line L. याचं तुम्हाला अगदी शेवटी फक्त त्याचा अर्थ कळणार आहे. टेक पॉइंट C on line L such that AB म्हणजे डिस्टन्स AB equals BC. Such that AB equals BC and A dash B dash C म्हणजे कोलिनियर पॉइंट्स आहेत. याला मी इक्वेशन 1 देणार आहे. काय सांगा, AB आणि BC हे दोन्ही डिस्टन्सेस काय आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे. आता तुम्ही ह्या ट्रायंगल OBA आणि ट्रायंगल OBC कडे लक्ष द्या. इन ट्रायंगल OBA and triangle and triangle OBC. बघा दोन्ही ट्रायंगल मध्ये OB कॉमन आहे का बघा, OB कॉमन. सेगमेंट OB कॉन्ग्रुएंट सेगमेंट OB. रीजन काय सांगायला, कॉमन. ठीक आहे. एंगल OBA कॉन्ग्रुएंट एंगल OBC 90 डिग्री का बघा, ईच 90 डिग्री. OBA ला OBC कॉन्ग्रुएंट एंगल आहे, ईच 90 डिग्री. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CB. फ्रॉम इक्वेशन 1 आहे का बघा, AB आणि BC इक्वल आहे म्हणजे CB इक्वल आहे फ्रॉम इक्वेशन 1. मग याचा अर्थ हे दोन्ही ट्रायंगल्स कुठल्या टेस्टने कॉम्बिनेट झाले सांगा, कोणत्या टेस्टने. OBA आणि OBC हे दोन ट्रायंगल्स साइड अँगल साइड, हे बघा ही कॉमन साइड, हा अँगल आणि परत साइड. देयरफॉर ट्रायंगल OBA कॉन्ग्रुएंट ट्रायंगल OBC कुठली टेस्ट आहे सांगा, ही SAS टेस्ट. हे दोन ट्रायंगल्स काय झाले, SAS टेस्टने कॉम्बिनेट झाले. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का बघा. मला थोडासा बोर्ड परत करावा लागणार आहे. दोन ट्रायंगल्स कुठल्या टेस्टने कॉम्बिनेट झाले, ते SAS टेस्टने कॉम्बिनेट झाले. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. मी हा वरचा पार्ट मुद्दामून थोडा ठेवलाय बरं का, फक्त ट्रायंगलच्या कॉन्ग्रुएन्सीचा वगैरे पार्ट पुसून घेतलाय, पण हे मी मुद्दामून ठेवलेलं आहे. तुम्ही त्या कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आले त्याच्या पुढे थेरम कंटिन्यू करायचं, म्हणजे हे परत लिहित बसायचं नाही आता. आता हे दोन ट्रायंगल्स कुठल्या टेस्टने कॉन्ग्रुएंट झालेत, आता कोणत्या टेस्टने, SAS टेस्टने. मग जेव्हा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट असतात की नाही. देयरफॉर साइड सेगमेंट काही म्हणा, देयरफॉर सेगमेंट OA कॉन्ग्रुएंट सेगमेंट OC. काय रिझन सांगा, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट होतात. मग आता मला सांगा OA ही सर्कलची काय आहे सांगा. OA गिवन मध्ये बघा, OA रेडियस आहे बरोबर आहे. मग सेगमेंट बट सेगमेंट OA इज द रेडियस ऑफ द सर्कल. मग मला सांगा जेवढं डिस्टन्स OA आहे तेवढंच डिस्टन्स जर OC असेल, मला मगाशी आठवलं तुम्हाला मी सर्कलच्या इंटिरियर मध्ये एक्सटर्नल मध्ये काही दाखवलं, त्याचं कारण काय होतं. मग OA समजा डिस्टन्स जेवढा आहे तेवढंच डिस्टन्स जर OC असेल, मी पुसणार लगेच ते. OA जेवढा आहे तेवढंच OC आहे, मग याचा अर्थ OC देखील ही सर्कलची काय असली पाहिजे सांगा, OC देखील सर्कलची काय असली पाहिजे, रेडियस असली पाहिजे. कारण OA ला OC कॉम्पोनेंट आहे. देयरफॉर सेगमेंट OC इज ऑल्सो द रेडियस ऑफ द सर्कल. मग जर OC रेडियस असेल तर C पॉइंट
सर्कलच्या इंटिरियर मध्ये पाहिजे का सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये पाहिजे का ऑन द सर्कल पाहिजे? ओसी रेडियस आहे, मग रेडियस असेल तर तो सी पॉइंट कशावर असला पाहिजे? ऑन द सर्कल असला पाहिजे. देअरफॉर पॉइंट सी लाइज ऑन द सर्कल. सॉरी, पॉइंट सी लाइज ऑन द सर्कल. पॉइंट सी लाइज ऑन द सर्कल. आता मी त्या ऑन द सर्कलला पण तशीच अंडरलाईन करते जी वर केली, मी तेवढ्यासाठीच ठेवलं होतं हे मुद्दाम. बघा, मला सांगा पॉइंट सी कशावर आहे? इथं वाचा, लाईन एल वरती आहे. आता इथं वाचा पॉइंट सी कशावरती आहे सांगा? पॉइंट सी इथंच बघा, तो पॉइंट सी कशावरती आहे? ऑन द सर्कल आहे. ऑन द सर्कल. बघा, सी देखील पॉइंट आता कशावर आहे सांगा? सर्कलवर. तो लाईन एल वर तर आहेच, त्याशिवाय तो सर्कलवर आहे. आता तुम्हाला सांगतो, मगाशी मी ते असं आपण ह्या लेक्चरची जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी 3 फिगर्स काढले होते, आठवत का तुम्हाला? आणि आपण तिकडनं सुरुवात केली होती, सिकँड पासून मी सुरुवात केली होती. सिकँड, मग टँजंट, मग मी दाखवलं नायदर सिकँड नॉर सगळ्यात शेवटी दाखवलं. तुम्हाला ती फिगर आठवत असेल तर बघा, किंवा टेक्स्टबुक काढून बघा, अशी फिगर दाखवली होती सिकँडच्या बाबतीत. त्यावेळी ती लाईन एन काहीतरी सेकंड होती. तेव्हा ती लाईन आणि सर्कलला 2-2 पॉइंट्स कॉमन असतात. मी हे शब्द सांगितलं होतं, नीट लक्ष द्या, हे लागणार आहे तुम्हाला. 2-2 पॉइंट्स कॉमन असतात तेव्हा ती लाईन सिकँड असते. जेव्हा सर्कल आणि लाईन ह्यांना 2-2 पॉइंट्स कॉमन असतात तेव्हा ती लाईन काय असते? सर्कलला सिकँड असते. आता मला सांगा, तुमचा ए पॉइंट कशावर आहे? ए पॉइंट अर्थात लाईन एल वर आहे, कारण लाईन एल इज टँजंट ऍट पॉइंट ए असं म्हटलेलं आहे की नाही सांगा? म्हणजे ए पॉइंट सर्कलवर पण आहे आणि लाईन एल वर पण आहे. आता इथं बघा, सी पॉइंट सर्कलवर पण आहे, लाईन एल वर पण आहे. याचा अर्थ तर सर्कल आणि ती लाईन एल यांना ए आणि सी असे 2-2 कॉमन पॉइंट्स आहेत. नीट ऐका, हे बघा, सर्कल वरती सी पॉइंट आहे आणि लाईन एल वरती पण आहे. सर्कल वरती ए आहे आणि लाईन एल वरती पण आहे. म्हणजे ए आणि सी असे 2 पॉइंट्स आहेत जे लाईनवर पण आहेत आणि सर्कलवर पण आहेत. इट मीन्स the line L and the circle have 2 common points. सांगा कोणते कोणते? A and C. It means line L and the circle have 2 common points, A and C. मग जर असे 2 पॉइंट्स कॉमन असतील, आता मला बोर्ड रब करून परत लिहायचंय. असे जर 2 पॉइंट सर्कल आणि लाईनला कॉमन असेल तर ती जी लाईन आहे, ही लाईन आपण त्याला आता एल नाव देऊया. नाही बघा, यालाच काय करतो मी, हे बघा, याला लाईन एल म्हणतो मी. हा ए पॉइंट आणि आताचा आपला सी पॉइंट. ए आणि सी जर 2 पॉइंट सर्कलवर पण आहेत आणि लाईन एल वर पण आहेत, तर ही लाईन एल आता सर्कलला काय झाली सांगा? सिकँड झाली. सिकँड. मी बोर्ड रब करून घेतोय आता मी. ओके, कंटिन्यू. बघा, इथं आलं आपण. इट मीन्स लाईन एल अँड द सर्कल हॅव 2 कॉमन पॉइंट्स ए अँड सी. देअरफॉर लाईन एल is secant, secant, secant to the circle, but we are given that line L is tangent to the circle. गिवन मध्ये तुम्हाला काय सांगितलं की लाईन एल टँजंट आहे, आणि आता तुम्ही तर काय म्हणलात, म्हणजे तुम्ही काय प्रूव्ह केलं की सर्कल आणि लाईनला 2-2 पॉइंट्स कॉमन आहेत. याचा अर्थ ती लाईन काय असली पाहिजे? सर्कलला सिकँट असली पाहिजे. बट वी आर गिवन दॅट लाईन एल इज टँजंट टू द सर्कल. दिस इज contradiction, contradiction.
CTION, this is contradiction with the given information. कारण गिवन मध्ये तुम्हाला काय दिलं होतं सांगा की लाईन एल काय आहे सर्कलला टँजंट आहे आणि तुम्ही तर म्हणलात की ही सिकेंट आहे. दिस इज कॉन्ट्रडिक्शन विथ द गिवन इन्फॉर्मेशन. सो आवर अझम्पशन is not true. So our assumption is not true. काय अज्युम केलं तुम्हाला मी मुद्दामून रेड पेन लिहिले ते ठेवले आणि ते हा की काय लेट्स अज्युम दॅट हा जुना पार्ट आहे बरं का. बघा लेट्स अज्युम दॅट OA is not perpendicular to line L. OA is not perpendicular to line L आपण असं अज्युम केलं. ठीक आहे. मग हे आपलं अझम्पशन चुकलं. सो आवर अझम्पशन इज नॉट ट्रू. देअरफॉर segment OA is perpendicular to line L. That is line L is perpendicular to segment OA. Line L is perpendicular to segment OA. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. OA is perpendicular to L किंवा L is perpendicular to OA. असा हा इनडायरेक्ट प्रूफ आहे. टेक्स्टबुक मधलाही वाचून बघा. तो कळाला तर तो लिहा. असं वाटलं नाही कळत आहे तर हा मी सांगितलेला प्रूफ आहे तसा लिहून काढ. पहिल्यांदा काय करायचं एकदा दोनदा हा व्हिडिओ पाहायचा आणि नंतर मग साईडला तुमची वही पाहिजे आणि इकडे तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे आणि मी जसं बोलत जाईल तसं हा थेरम काय करायचा लिहून काढायचा. त्यापूर्वी तुमचं फिगर गिवन टू प्रूव्ह वगैरे हा सगळा पार्ट तुमचा आधी तयार पाहिजे. लक्षात आलं. ठीक. ओके. नाव पेज नंबर 52 बघा. इथं आपल्याला विचारलंय त्यांनी कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. मगाशी जो आपण थेरम पाहिला त्याचा आपल्याला कन्व्हर्स बघायचं. मगाशी आपण काय थेरम पाहिला होता सांगा काय की लाईन त्याचा टू प्रूव्ह काय होतं जर एखादी लाईन सर्कलला टँजंट असेल तर ती रेडियसला परपेंडिक्युलर असते. जर एखादी लाईन सर्कलला टँजंट असेल तर ती रेडियसला काय असते रेडियसला ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असते परपेंडिक्युलर. आता कन्व्हर्स काय सांगतो रेडियसला म्हणजे रेडियसच्या आउटर एंडला म्हणजेच तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एम रेडियस आहे तर त्याचा आउटर एंड काय सांगा रेडियसचा आउटर एंड म्हणजे एन. या एन पॉइंट पाशी जी लाईन परपेंडिक्युलर असते ती लाईन टँजंट आहे हे प्रूव्ह करायचं. भाषा नीट समजून घ्या. मगाशी लाईन एल वॉज टँजंट टू द सर्कल अँड हेन्स वी हॅव टू प्रूव्ह दॅट लाईन एल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. लाईन एल इज परपेंडिक्युलर टू OA हे मगाशी प्रूव्ह केलं. आता कन्व्हर्स कसं आहे का the line which is perpendicular to the radius at point of contact is tangent to the circle. म्हणजे हे बघा रेडियसच्या आता OA रेडियस आहे त्याच्या आउटर एंडला म्हणजे A पाशी जी लाईन परपेंडिक्युलर असते ती लाईन टँजंट आहे हे प्रूव्ह करायचं आहे. ती लाईन टँजंट आहे. मला सांगा एखादी लाईन सर्कलला टँजंट आहे हे प्रूव्ह करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर ऐका सर्कल आणि ती लाईन ह्यांना एकच पॉइंट कॉमन आहे हे दाखवायचं. कारण सर्कल आणि लाईन यांना एकच पॉइंट कॉमन असेल तर ती लाईन काय असते सर्कलला टँजंट असते. सर्कल आणि लाईन यांना एकच पॉइंट कॉमन आहे हे जर प्रूव्ह करता आलं तर ती लाईन तुम्हाला टँजंट आहे हे सांगता येतं. आता हा थेरम तसा सोपा आहे काही अवघड नाही. मला एक राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक साधी गोष्ट सांगा. हे बघा की एखादा मी राईट अँगल ट्रायंगल जर ड्रॉ केला ठीक आहे OAB हा राईट अँगल ट्रायंगल आहे. OB काय आहे सांगा OB हायपोटेनस आहे आणि OA आणि OB काय OA आणि AB काय आहेत सांगा दीज आर साइड्स कंटेनिंग राईट अँगल किंवा दीज आर साइड्स फॉर्मिंग राईट अँगल असं देखील म्हणतात. मग कायम लक्षात ठेवा राईट अँगल ट्रायंगल मध्ये सर्वात मोठं कोण असतं सांगा हायपोटेनस असतो. सर्वात मोठा असतो हायपोटेनस. या दोन्ही साइड्स पेक्षा हायपोटेनस कायम मोठा असतो. म्हणजे OB इज ऑलवेज ग्रेटर दॅन OA. OB इज ऑलवेज ग्रेटर दॅन OA. जर B पॉइंट इथं जरी असता आणि इथं आपण हा B पॉइंट घेतला असता तरी OB हायपोटेनस आहे त्यामुळे कायम मोठा असेल. कोणापेक्षा
OA पेक्षा, कोणापेक्षा? OA पेक्षा. परत आहे का की कुठेही असेल ते बघा, इथं जरी तुमचा बी पॉइंट असता, इथं जरी असता, अगदी या ए ला जोडून जरी लागून असता तरी तो छोटा राईट अँगल ट्रायंगल झाला असता आणि त्यात ओबी काय झाला असता सांगा? ओबी हायपोटेनस झाला असता आणि ओबी हायपोटेनस आहे म्हणजे सर्वात मोठी साईड आहे. इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनस इज द लार्जेस्ट साईड किंवा द ग्रेटेस्ट साईड. तर त्याच्यावरून आपल्याला थिअरमचा शेवटचा पार्ट आपल्याला पाहायचा. ठीक आहे, चला गिवन टू प्रूव्ह बघून घ्या, स्टेटमेंट बघून घ्या. टू प्रूव्ह काय बघून घ्या. बघ थिअरमचं स्टेटमेंट, अ लाईन, इथं बघा, अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस, अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस at its point on the circle, at its point on the circle is tangent to the circle. म्हणजे या mn ला परपेंडिक्युलर असणारी लाईन आहे ती सर्कलला टँजंट आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता गिवन टू प्रूव्ह वाचा. गिवन m is the center of the circle, m is the center of the circle, mn segment mn is radius. ठीक आहे, mn radius आहे. लाईन L परपेंडिक्युलर टू mn at n. तेव्हा ही लाईन L या mn ला परपेंडिक्युलर आहे at point n परपेंडिक्युलर, at point n. टू प्रूव्ह काय वाचा? टू प्रूव्ह लाईन L इज टँजंट टू सर्कल. लाईन L ही सर्कलला काय आहे? टँजंट आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. mn काय आहे? गिवन मध्ये वाचा, गिवन मध्ये mn काय आहे? mn रेडियस आहे म्हणजे एन पॉइंट कशावर असला पाहिजे? सर्कलवर असला पाहिजे. साधी गोष्ट आहे, mn रेडियस आहे ना, मग एन पॉइंट कशावर असला पाहिजे? सर्कलवर. मला सांगा लाईन L mn ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे एन पॉइंट या लाईनवर पण आहे की नाही सांगा? म्हणजे एन हा पॉइंट आता सर्कलवर पण आहे आणि एन हा पॉइंट या लाईनवर पण आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता प्रूफ बघा. ठीक आहे, line L is tangent to the circle with center M capital character, with center M at point n. Line L is tangent to the circle at point n. ठीक है, therefore segment mn perpendicular line L. mn line L ला काय असले पाहिजे? परत आत्ताच पाहिलं आपण, मागे थिअरम हा पाहिलेला आहे. टँजंट आणि रेडियस एकमेकांना कायम काय असतात? परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, आता आपल्याला n व्यतिरिक्त कुठलाही पॉइंट त्या सर्कलवर आणि लाईन एल वर नाहीये हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे कसं प्रूव्ह करायचं? बघा, सोपं आहे, हे अवघड नाही. बघा, टेक पॉइंट P ऑन लाईन L, टेक पॉइंट P ऑन लाईन L other than n व्यतिरिक्त, n सोडून कुठलाही एक पॉइंट P घ्या. कशावरती? लाईन L वरती. मग आता तुम्ही त्या लाईन L वरती जर कुठलाही पॉइंट घेतला तर therefore ट्रायंगल MNP कसला टाइपचा ट्रायंगल जरा सांगा? ट्रायंगल MNP इज अ राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल MNP काय जरा सांगा? राईट अँगल ट्रायंगल. मग सेगमेंट MP is the hypotenuse of triangle MNP. ट्रायंगल MNP मध्ये सेगमेंट MP काय झाला? हायपोटेनस असेल तर हायपोटेन्यूस तुम्हाला जे उच्चार करायचे का? MN is the hypotenuse. मग MN जर हायपोटेनस असेल, सॉरी MN नाही, MP हायपोटेनस. मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस सर्वात काय असतो सांगा? मोठा असतो. म्हणजे MP सगळ्यात मोठा असला
त्या ट्रायंगल MNP मध्ये MP इज ग्रेटर दॅन MN, therefore segment MP is greater than segment MN. आता MN म्हणजे काय सांगा, रेडियस ना, MN म्हणजे रेडियस ना, therefore MP आता सेगमेंट वर काही लिहित नाही, MP is greater than R. मग MP हे डिस्टन्स रेडियस पेक्षा जास्त असेल तर तो P पॉइंट सर्कल वर असेल का सर्कलच्या आत असेल का सर्कलच्या बाहेर असेल. बघा, रेडियस पेक्षा जेव्हा MP हे डिस्टन्स जास्त होतं, MP हे डिस्टन्स एखादी मी आता काढतो बघा फिगर, हे बघा O सेंटर आहे, सर्कलची रेडियस 5 आहे आणि OA हा पॉइंट असा आहे, OA हे डिस्टन्स 6 आहे, 6 आहे. मग A पॉइंट सर्कलच्या म्हणजे रेडियस पेक्षा जास्त आहे, OA डिस्टन्स रेडियस पेक्षा जास्त आहे की रेडियस पेक्षा कमी आहे, जास्त आहे, त्यावेळी तो पॉइंट सर्कलच्या बाहेर असतो का आत असतो, बाहेर असतो, सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये असतो, म्हणजे थोडक्यात सर्कलवर नसतो. therefore पॉइंट P lies in the exterior, exterior, exterior of the circle. Point P lies in the exterior of the circle. Point P सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये. मग मला सांगा, असा जर मी लाईन L वरती N सोडून असा एखादा कुठेही जरी पॉइंट घेतला, म्हणजे हा पॉइंट आहे ना, हा इथं असता, इथं असता, अगदी इथं असता, N ला लागून तरी असता, इमिजिएट नेक्स्ट, तरी तो अगदी छोटा बारीक एक राईट अँगल ट्रायंगल झाला असता की नाही. मग त्यात परत MP काय झालं असतं, परत MP हायपोटेनस, आणि हायपोटेनस कायम मोठा, म्हणजे हायपोटेनस इज ग्रेटर दॅन रेडियस. MN म्हणजे रेडियस आहे ना, म्हणजे प्रत्येक पॉइंट एक्सेप्ट N सगळे पॉइंट्स लाईन L वरचे असेल. इथं पॉइंट घ्या बघा, परत हायपोटेनस म्हणजे सगळ्यात मोठी साइड, म्हणजे ग्रेटर दॅन MN म्हणजे रेडियस पेक्षा जास्त, म्हणजे एव्हरी पॉइंट ऑन लाईन L, ही लाईन फार महत्वाची आहे, एव्हरी पॉइंट ऑन लाईन L except N lies in the exterior of the circle. Every point, प्रत्येक पॉइंट ऑन लाईन L वरचा except N lies in the exterior of the circle. मग सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये, म्हणजे सर्कल वर नाहीये, तो लाईन L वर आहे पण सर्कल वर नाहीये, म्हणजे याचा अर्थ की तुमची लाईन L आणि ही सर्कल ह्याला फक्त एकच पॉइंट कॉमन आहे, आणि तो म्हणजे पॉइंट N. मग एकच पॉइंट कॉमन असेल तर ती लाईन काय असली पाहिजे, सर्कलला टँजंट असली पाहिजे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, ह्याच्या पुढे कंटिन्यू करायचं आहे. बघा, पॉइंट P लाईज इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल. सिमिलरली every point on line L, similarly every point on line L except point N, हे महत्वाचं आहे. Similarly every point on line L except point N lie in the exterior of the circle. Lie in the exterior of the circle. प्रत्येक पॉइंट N सोडून सगळे पॉइंट्स आहेत ते सर्कलच्या काय आहेत सांगा, एक्सटिरियर मध्ये. अरे मग सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये असेल तर तो सर्कलवर पॉइंट नसणार आहे. लाईन L वर असून सर्कलवर असणारा एकमेव पॉइंट आहे N, जो लाईन L वर पण आहे आणि त्या सर्कलवर पण आहे. Therefore N is the only point which is common to both line L and the circle. काय म्हणतात सांगा, N is the only point which is common to both line L and the circle. यांना कॉमन असणारा एकच पॉइंट आहे. मग मला सांगा, जेव्हा एखादी लाईन आणि सर्कल यांना एकच पॉइंट कॉमन असतो तेव्हा ती लाईन सर्कलला काय असते सांगा,
टँजंट असते. देअरफॉर खाली लिहायचंय, देअरफॉर लाईन एल इज टँजंट टू द सर्कल. लाईन एल इज टँजंट टू द सर्कल. ओके, 3-3, 4-4 वेळा व्हिडिओ बघा बरं का, सारखा रिपीट करा. हा लेसन फार 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 महत्वाचा आहे, सारखा रिपीट करा. ओके.